श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचे जे काही जुलै महिन्याचं जे करंट अफेअर आहे, जुलै 2023 जे काही करंट अफेअर आहे त्याचे आपण टॉप 50+ क्वेश्चन केलेले आहेत या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत लेक्चर तुम्ही जरूर पहा. तुम्हाला एक्झाममध्ये 100% फायदा होईल. त्याचप्रमाणे एक्झाम कोणतीही तुम्ही देत असाल तरी हे तुम्हाला 50 प्रश्न तसे इम्पॉर्टंट ठरणार आहेत. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण पुढे लेक्चर सुरुवात करूया. पहा इकडे प्रश्न क्रमांक 1 पहा. जुलै 2023 बायखळा रेल्वे स्टेशनला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे. तर हे रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यातील आहे? तर मुंबई, महाराष्ट्र या राज्यामधील हे रेल्वे स्टेशन आहे. हे कोणती? बायखळा रेल्वे स्टेशन आहे. मग या ठिकाणी इतर माहिती आपण स्टॅटिक जी के सुद्धा याबरोबर सोबत कवर करत आहोत. या ठिकाणी पहा काय माहिती सांगितलेली आहे. हे रेल्वे स्टेशन 169 वर्ष जुने असून हे जगातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. आता आपल्या रेल्वे मंत्री कोण आहेत हे माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव आहेत. आता त्याचबरोबर भारतात रेल्वेची सुरुवात कधी झालेली होती? 1853 साली सुरू झालेली आहे. पहिली रेल्वे कोणत्या दरम्यान झालेली होती? पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर धावलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअरचं जे काही क्वेश्चन्स आहे त्याच्यासोबत जे काही होणारं इम्पॉर्टन्स स्टॅटिक जे काही ते सुद्धा आपण या संपूर्ण लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न कोणत्याही प्रकारे जरी विचारला गेला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा अहवाल कोणी सांगितलेला आहे? युनेस्कोच्या बाबतीत सांगितलेला आहे, बरोबर. आता युनेस्कोबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहूया. आता युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची तुम्हाला स्थापनासुद्धा विचारली जाऊ शकते. याची स्थापना कधी झाली? 16 नोव्हेंबर 1945 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे. युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते. शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रीदवाक्य आहे. तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य सुद्धा युनेस्को करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा युनेस्कोची सुद्धा माहिती तुम्हाला या प्रश्नामुळे युनेस्कोची माहिती असणं गरजेचं आहे आणि ती पण तुम्हाला देण्यात आलेली आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 पहा. भारताचा 83वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे? तर आदित्य सामंत हे आहेत. ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. 82वा ग्रँडमास्टर कोण आहेत विचारलं तर प्रणीत आहेत. या तेलंगणाचे आहेत. 84वा ग्रँडमास्टर तुम्हाला विचारलं तर वैशाली रमेश बाबू या चेन्नईच्या आहेत. त्याचप्रमाणे या 3ऱ्या महिला ग्रँडमास्टर आहेत. त्याचप्रमाणे भारतात सर्वात पहिला ग्रँडमास्टर कोण विचारलं तर विश्वनाथ आनंद हे भारतातील पहिले ग्रँडमास्टर आहेत. हे सर्व इम्पॉर्टन्स माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. इर्शाद आहे या ठिकाणी बघा. इर्शाद अहमद यांची कोणत्या देशातील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सिरिया या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून ते कार्य करत आहेत. तर पंतप्रधान कोण आहेत सिरियाचे? हुसेन आर्नास हे आहेत. राजधानी कोणती सिरियाची? दमास्कस किंवा त्याला दमिश्कस सुद्धा म्हटलं जातं. सिरियाचं चलन विचारलं जातं. सिरियन पौंड हे त्यांचं चलन आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. शाहीर हेमंत माऊली यांना कोणत्या समितीचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचं त्यांना अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीची स्थापना तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर ती झालेली मार्च 1956 रोजी. त्याचप्रमाणे याचं मुख्यालय कुठे विचारलं जाऊ शकतं? ते आहे पुण्याला. त्याचप्रमाणे इतर माहिती पाहूया. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी ही एक राज्य शासकीय संस्था आहे. सर्वसामान्यांच्या भाषेचा व कल्पनाविष्काराचा अभ्यास व्हावा, तसेच पारंपरिक कुळाचारांचे स्वरूप मिळावे, हाही या समितीच्या स्थापनेमागील एक महत्त्वाचा हेतू आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा या ठिकाणी काय सांगले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेने 2023चा GDP वाढीचा सुधारित अंदाज किती केलेला आहे? तर किती सांगितले? 2023साठी 6.1% सांगितलेलं आहे. 2024साठी किती सांगितले त्यांनी? 6.3% GDP सांगितलेलं आहे. आता हे कोणी सांगितलेलं आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF म्हटलं जातं. तर याची स्थापना कधी झालेली आहे?
जुलै 1944 रोजी. याचं मुख्यालय विचारलं तर कुठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. आता इतरही माहिती आपण या ठिकाणी पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जागतिक आर्थिक वाढ आणि आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देते, आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देते आणि गरिबी कमी करण्यासाठी मदत करत असते. हे सर्व पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. महाराष्ट्र सरकारने 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था सध्या करण्यासाठी कोणते वर्ष निश्चित केलेले आहे? तर 2028 हे वर्ष त्यांनी त्यासाठी निश्चित केलेलं आहे. टाटा संस्थेचे अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार समितीने 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन बनवण्याचे प्रस्ताव दिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक हा सामाजिक एकात्मता पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर डॉक्टर सदानंद मोरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे कोण आहेत? हे ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आता त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे 2023चा? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय पुरुष स्पर्धा भारतातील कोणत्या राज्यात आयोजित केलेली आहे? तर गोवा या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे. द रुबारू मिस्टर इंडिया ही स्पर्धा आहे. अनिश जैन ऑन द रुबारू मिस्टर इंडिया म्हणजे जे काही 2023ची रुबारू स्पर्धा झालेली आहे म्हणजे मिस्टर इंडियाची स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये अनिश जैन हे विजेते आहेत. आता गोवा राज्यामध्ये झाली त्याच्यामुळे गोवा राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 30 मे 1987 रोजी. मुख्यमंत्री कोण आहेत? डॉक्टर प्रमोद सावंत आहेत. राज्यपाल कोण आहेत? श्री PS श्रीधरन पिल्लई हे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पाहूया. जुलै 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ते देवेंद्र कुमार उपाध्याय यांचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे 47वे मुख्य न्यायाधीश आहेत. नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते म्हणजे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपतींद्वारे केली जाते. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्तचा कालावधी किती आहे? वयाच्या 62व्या वर्षी ते निवृत्त होत असतात. आणि जे काही बॉम्बे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? तर 1862 मध्ये झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो ही सर्व माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण इतर की पॉईंट्स या ठिकाणी पाहूया. भारताची सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1935च्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतलेली आहे. म्हणजे जे पूर्वी फेडरल कोर्ट होतं तेच आता काय म्हणतं झालेले भारताचे सर्वोच्च न्यायालय झालेलं आहे. आता पहा फेडरल कोर्टची स्थापना कधी झालेली? 1935 रोजी झालेली हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? तर 26 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन 28 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश ललित हे 49वे सरन्यायाधीश होते. आणि न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे 50वे सरन्यायाधीश आहेत. आणि सध्याचे वर्तमानमधले हे 50वे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड हे आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 10 पाहूया. जुलै 2023 मध्ये कोणता देश ब्रिक्स शहरीकरण मंच आयोजित करेल? तर दक्षिण आफ्रिका याचं आयोजन करणार आहे. आता ब्रिक्सबद्दल थोडीशी माहिती पाहूया. मग याची स्थापना कधी झालेली आहे? 26 जून 2009 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय विचारलं तर कोठे आहे? शांघाय चीन या ठिकाणी आहे. आता पहा ब्रिक्स हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. म्हणजे त्यामध्ये बघा जे काही ब्राझील म्हणजे काय ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, त्याचप्रमाणे चीन आहे आणि त्याचप्रमाणे कोण आहे? दक्षिण आफ्रिका म्हणजेच काय साऊथ आफ्रिका या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आता इतर माहिती पाहूया. या ठिकाणी मग 13वी आवृत्ती कोणाकडे झालेली होती? 13व्या आवृत्तीचं आयोजन कुठे झालेलं आहे? 2021 मध्ये भारताने केलेलं आहे. 14व्या आवृत्तीचं आयोजन कुठे केलेलं आहे? 2022 मध्ये चीनने केलेलं आहे.
15वी आवृत्ती आहे ती 2023मध्ये दक्षिण आफ्रिका जोन्सबर्ग या ठिकाणी होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा जे काय BRICS आहे, तर ह्या नावानुसारच प्रत्येक वर्षी एकेकाकडे ते आयोजित होतं. बघा या ठिकाणी 2021मध्ये काय केलेलं आहे, इंडियामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर चीनमध्ये म्हणजे सी यांच्याकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका कडे झालेलं आहे. त्याच्यानंतर यानंतर बीकडे येणार, यानंतर आरकडे येणार, म्हणजेच काय ब्राझीलकडे येणार आहे आणि परत रशियाकडे येणार आहे. त्याचप्रमाणे पहा, आता आणखीन एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या 6 देशांचा ब्रिक्समध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार आहे कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये, की ब्रिक्समध्ये नवीन कोणकोणत्या देशांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही नावं दिली जातील, ते तुम्हाला ओळखायचे असणार आहेत. पहा, याप्रमाणे या ठिकाणी या 6 देशांना पूर्ण वेळ सदस्य म्हणून सामावून घेण्यात आलेले आहे. हे सदस्यत्व 1 जानेवारी 2024 पासून अंमलात येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11 पाहूया. जुलै 2023 मध्ये कोणत्या भारतीय टेनिसपटूने पहिली ATP विजेतेपद मिळवलेलं आहे? तर युकी बाम्ब्री यांनी हे पहिले ATP विजेतेपद मिळवलेलं आहे. या ठिकाणी बघा आणखीन कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. US ओपन 2023 विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविच जे सर्बिया या देशातील आहे, त्यांनी पुरुष एकेरीचं विजेतेपद मिळवलेलं आहे. महिला एकेरीचं US ओपन 2023चं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे असं विचारलं तर कोको गॉफ या अमेरिकेच्या आहेत, यांनी हे विजेतेपद मिळवलेलं आहे. सर्व इम्पॉर्टंट असे पॉईंट आहेत, तुम्हाला प्रश्न 100% तयार होणार आहेत हे सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर अमिया कुमार सामल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे? तर राजमाता जिजाऊ कन्या स्वसंरक्षण प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. यामध्ये बघा 3.5 लाख महिला विद्यार्थ्यांना मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 15 ते 25 वर्ष वयोगटातील महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. हा उपक्रम राज्यातील 350 तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. ऑपरेशन कन्व्हेक्शन कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ऑपरेशन कन्व्हेक्शन सुरू करण्यात आलेलं आहे. आता हे ऑपरेशन कन्व्हेक्शन नक्की काय आहे या ठिकाणी पाहूया. गोहत्या आणि बाल अत्याचार प्रकरणासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. महाराष्ट्र उद्योगरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार हा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न राष्ट्रीय पुरस्कार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. अखिल भारतीय राजभाषा संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी हे आयोजन करण्यात येणार आहे. तुम्हाला कितवी आवृत्ती विचारली तर ही आवृत्ती आहे 3री. आता याचं उद्दिष्ट पहा. अधिकृत भाषा आयोग हा एक भारतीय आयोग आहे जो भारतीय राज्यघटनेच्या कलम 344 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार भारताच्या राष्ट्रपतींनी त्याची स्थापना केलेली होती. या आयोगाची स्थापना 7 जून 1955 रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी पहा, आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य होते. याची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1953 रोजी याची स्थापना झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या संमेलनामुळं तुम्हाला हा प्रश्न नक्की तयार होतो की पहिले भाषेच्या आधारावर झालेले निर्माण राज्य झालेले कोणते आहेत, हे तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे या आयोगाची स्थापना सुद्धा तुम्हाला महत्त्वाची ठरते, याच्यावरती सुद्धा प्रश्न तुमचा तयार होत आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा. इस्रोद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रातून कोणत्या देशाचे 7 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करून नियोजित कक्षेत सोडलेले आहेत? पहा, या ठिकाणी सिंगापूर या देशाचे हे 7 उपग्रह अंतराळामध्ये सोडण्यात आलेले आहेत. आता बघा, यामध्ये काय सांगितले,
इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडद्वारे ही मोहीम राबवलेली आहे. आता ही जी काही इस्रोची व्यावसायिक शाखा आहे, ही मोहीम कशाद्वारे राबवलेली हा 100% प्रश्न तयार होतो तुम्हाला. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडद्वारे हे उपग्रह 536 किलोमीटरच्या कक्षात सोडल्यानंतर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक 300 किलोमीटरच्या कक्षेत आणण्यात आला. अवकाश कचऱ्याची समस्या कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आलेला आहे. अवकाश कचऱ्याची समस्या कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आलेला आहे. आता पहा, इंडियन स्पेस रिसर्च म्हणजे काय? भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. याची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे विचारलं तर बेंगलोर या ठिकाणी आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत? श्री एस सोमनाथ हे आहेत. संपूर्ण माहिती महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा, यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 रिकव्हर श्रेणीमध्ये जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर पार्थ साळुंखे, जे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या श्रेणीमध्ये यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा भारताचा पहिला पुरुष तिरंदाज ठरलेला आहे. याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? आयर्लंड लिमेरिक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2009 मध्ये महिलांमध्ये दीपिका कुमारीने हे विजेतेपद मिळवलेलं होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा, इरशाळवाडी दरड दुर्घटनेत मृत व्यक्तींची संख्या किती आहे? तर 84 आहे. ही घटना 29 जुलै 2023 रोजी घडलेली आहे. इरशाळवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी घडलेली ही घटना आहे. डोंगरदरीत वसलेली ही एक छोटी वाडी आहे. शासनाने मृतांच्या कुटुंब आता विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे इरशाळवाडी दुर्घटना घडलेली आहे, त्याचप्रमाणे माळीण दुर्घटना ही 30 जुलै 2014 रोजी घडलेली आहे. ही कुठे घडलेली आहे? तालुका आंबेगाव व जिल्हा पुणे आहे. ही 150 व्यक्ती त्यावेळी मृत झालेले होते. प्रश्न क्रमांक 20 पहा, फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन परेडसाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अभिषेक पंढरीनाथ जाधव हे जालनामधील आहेत आणि यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. आता आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहूया. फ्रान्समध्ये दरवर्षी बॅरिस्टल डे हे मोठ्या उत्सवात साजरा होतो. या निमित्त आयोजित केलेल्या परेडमध्ये देश विदेशातील लष्कराच्या तुकड्यांना समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय लष्कराला या परेडमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळालेले होते. आता फ्रान्सबद्दल माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. फ्रान्सची राजधानी कोणती आहे? पॅरिस. फ्रान्सचे चलन कोणतं आहे? युरो हे चलन आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा, महाराष्ट्र राज्यातील पहिले PM मित्र पार्क कोठे उभारण्यात येणार आहे? तर नांदगाव पेठ अमरावती या ठिकाणी PM मित्र पार्क उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. या ठिकाणी भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे इतर माहिती पाहूया. मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऑपेरल हे MIGचा फुल फॉर्म आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा सध्या 7 राज्यात PM मित्र पार्क उभारण्यास केंद्राने परवानगी दिलेली आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही PM मित्र पार्क उभारण्यासाठी केंद्राने किती राज्यांसाठी परमिशन दिलेली आहे सध्या तरी? तर 7 राज्यांसाठी परमिशन दिलेलं आहे. हा प्रश्न तुमचा तयार होतो आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आता ही 7 राज्य कोणती आहेत हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. पहिलं आहे ते महाराष्ट्र, दुसरं आहे ते तेलंगणा, तिसरं आहे ते गुजरात, चौथं आहे ते कर्नाटक, पाचवं आहे ते मध्य प्रदेश, सहावं आहे ते तमिळनाडू आणि सातवं आहे ते उत्तर प्रदेश. या सात राज्यांमध्ये जे काही मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अॅपरेलचं सुरू करण्याचं या 7 राज्यांमध्ये हे PM मित्र पार्क सध्या उभारले जाणार आहेत. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 22 पहा, जगातील सर्वात कमी शांततापूर्ण देश म्हणून कोणत्या देशाला स्थान देण्यात आलेले आहे? तर अफगाणिस्तान हा देश काय सर्वात कमी शांततापूर्ण असलेला देश ठरलेला आहे. आता या ठिकाणी पहा, अफगाणिस्तान हा सलग 5वे वर्षी जगातील सर्वात कमी शांततापूर्ण देश आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमी मिक्स अँड पीस म्हणजे IEP ने सुरू केलेल्या जागतिक शांतता अहवाल 2022 हा आहे. 163 देशांपैकी जगातील सर्वात शांतप्रिय देश हा आइसलँड आहे. भारत हा 135व्या स्थानी आहे. त्याचप्रमाणे पहा,
जागतिक शांतता अहवाल 2023 सुद्धा त्यांनी सादर केलेला आहे. ही आवृत्ती 2023ची 17वी आहे. याच्यामध्ये प्रथम स्थान म्हणजे सर्वात शांतप्रिय देश कोणता आहे? आइसलँड आहे. आणि यामध्ये भारताची रँक किती आहे? 126 आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 2022 स्थानी भारत 135व्या स्थानी होता आणि जे काही 2023मध्ये आहे तो 126व्या स्थानी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पहा. SCO शिखर परिषद 2023ची कितवी आवृत्ती आहे? ही 23वी आवृत्ती आहे. हे आयोजित कुठे करण्यात आलेले आहे विचारलं तर 4 जुलै 2023 रोजी ही आयोजित झालेली आहे. 2023ची थीम काय आहे? एका सिक्युअर दिशेने. 2023च्या बैठकीचे स्वरूप कशा पद्धतीने झालेलं आहे? ऑनलाईन झालेलं आहे. 2023चे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 2024चे आयोजन कुठे झालेले आहे? 2024चे आयोजन कुठे होणार आहे? कझाकिस्तानमध्ये होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी SCOचा जो काही फुल फॉर्म आहे तो तुम्हाला काय करायचा आहे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर या ठिकाणी सांगायचा आहे. प्रत्येकाने कमेंट करायचे आहे SCOचा फुल फॉर्म काय आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे पुढील प्रश्न क्रमांक 24 पहा. जे काही दुलीप चषक 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर विजेता संघ आहे दक्षिण विभाग. आयोजित कोठे करण्यात आलेले? चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पहा. कोणत्या संस्थेने जुलै 2023 मध्ये युक्लिड नावाची दुर्बीण अंतराळात सोडलेली आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीने ही दुर्बीण अंतराळामध्ये सोडलेली आहे. आता इतर माहिती पाहूया. हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून त्यातून विश्वाबाबत मूलभूत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही दुर्बीण विश्वाच्या उत्क्रांतीचा वेध घेणार आहे. त्यासाठी ती विश्वाच्या इतिहासात 10 अब्ज वर्ष मागे जाणार असून या सगळ्या काळातील विश्व पाहणार आहे. त्यासाठी ती अब्जावधी दीर्घिकांचा म्हणजेच गॅलेक्सींचा अभ्यास करेन आणि विश्वाचा त्रिमितीय नकाशा तयार करणार आहे. ही ती दुर्बीण आहे, पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हा अगदी मोस्ट इम्पॉर्टंट, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 26 काय आहे? HDFC लिमिटेडचे HDFC बँकेमध्ये विलिनीकरण कधी झालेले आहे? तर 1 जुलै 2023 रोजी हे विलिनीकरण झालेलं आहे. आता याचा इम्पॅक्ट पहा काय झालेला आहे. देशाच्या आर्थिक क्षेत्रातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे विलिनीकरण आहे हे. या विलिनीकरणामुळे HDFC बँक ही जगातील 4थी सर्वात मोठी बँक उदयास आलेली असून ही देशातील दुसरी मोठी बँक ठरलेली आहे. मग पहिली मोठी बँक कोणती? तुम्हाला असाही प्रश्न याच्यावरून विचारला जाऊ शकतो. तर पहिली मोठी बँक आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. आता विद्यार्थी मित्रांनो, आता या दोन्ही बँकेची माहिती असणं आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी HDFCचा फुल फॉर्म काय आहे? हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. याची स्थापना कधी झालेली आहे? ऑगस्ट 1994 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. MD आणि CEO कोण आहेत? श्रीधरन जगदीश हे आहेत. यांचा पदभार कधीपर्यंत आहे? तर 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत त्यांचा पदभार असणार आहे. आता स्टेट बँकेबद्दल माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 1 जुलै 1955 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. MD आणि CEO कोण आहेत? दिनेश खरा हे SBIचे सध्याचे MD आणि CEO आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 27 पहा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोणत्या भारतीय संस्थेची नवीन जर्सी प्रायोजक म्हणून नियुक्ती केलेली आहे? Dream11. आता हे काय आहे या आपण थोडक्यात पाहूया या ठिकाणी. Dream11ने बायजूची जागा घेतलेली आहे. ही 6वी कंपनी आहे जिचे नाव भारतीय संघाच्या जर्सीच्या समोर दिसणार आहे. Dream11 आणि BCCI मध्ये 3 वर्षांचा हा करार आहे. म्हणजे जे काही आपले युनिफॉर्म आहेत भारतीय टीमची त्याच्यावरती Dream11चं लोगो किंवा Dream11चं नाव त्या ठिकाणी दिसणार आहे. आता पहा या ठिकाणी BCCI बद्दल आपण माहिती या ठिकाणी पाहूया. BCCI म्हणजेच काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच काय? BCCI आहे. याची स्थापना कधी झालेली आहे? डिसेंबर 1928 मध्ये झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 28 पहा. ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र हे ग्रीन हायड्रोजन धोरण सुरू करणारं पहिलं राज्य आहे.
आता या ग्रीन हायड्रोजन धोरणावरील आपण काही महत्त्वाचे पॉईंट पाहूया. 2023पर्यंत देशात 5 ट्रिलियन टन हरित हायड्रोजन निर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे. नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास 4 जुलै 2023 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. आणखी काय महत्त्वाची माहिती आहे, ग्रीन हायड्रोजन हा कमी कार्बन ऊर्जेद्वारे तयार केला जातो. या हायड्रोजनमध्ये राखाडी हायड्रोजनपेक्षा खूपच कमी कार्बन उत्सर्जित होतो. मग त्याचमुळे जे काही ग्रीन हायड्रोजन धोरण आहे ते अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ठरत आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29 पहा. ऑस्ट्रेलियन F1 ग्रँड प्रिक्स 2023चा विजेता कोण ठरलेला आहे? तर मॅक्स वेरस्टापेन हा विजेता ठरलेला आहे. सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद त्यांनी मिळवलेलं आहे. हा खेळ फॉर्म्युला 1 जो F1 या नावानेही ओळखला जातो, हा अतिशय जलद अशा मोटार शर्यतींचा खेळ आहे. तुम्ही बऱ्याच वेळा अशा जे काही मोटर बाईक आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिलेल्या असतील आणि ह्या शर्यतीचा खेळ हा ऑस्ट्रेलियन F1 ग्रँड प्रिक्स म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 30 पहा. चंद्रयान 3चे प्रक्षेपण कधी करण्यात आलेले आहे? तर 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून हे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. त्यांचे मुख्य उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे होय. चंद्रयान 3 हे LMV म्हणजेच काय लॉन्च व्हेकल मार्क 3 या प्रक्षेपणाचा याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखीन काय पॉईंट महत्त्वाचे आहेत. चंद्रयान 1 कधी लॉन्च केलेला आहे? 22 ऑक्टोबर 2008 रोजी. चंद्रयान 2 कधी सुरू झालेला होतं? 22 जुलै 2019 रोजी. आणि चंद्रयान 3 हे कधी लॉन्च केलेलं आहे? 14 जुलै 2023 रोजी. विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण लेक्चरचे जे काही PDF आहे ती PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला अगदी योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 31 पहा. श्री शैलेश कुमार सिंह यांनी स्वयंसहाय्यता गटातील महिलांना पाठिंबा देण्यासाठी कोणते ॲप सुरू केलेले आहे? तर ई-सर्स हे ॲप सुरू केलेलं आहे. शैलेश कुमार सिंह हे कोण आहेत? सचिव ग्रामीण विभाग मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांना त्यांच्याद्वारे बनवलेल्या उत्पादनांचे विपणन म्हणजेच काय विक्री करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी ई-सार्स हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. बचत गटांशी संबंधित महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ई-सरस पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि अलीकडेच ग्रामीण विकास मंत्रालयाने ई-सरस मोबाईल ॲप्लिकेशन देखील लॉन्च केलेलं आहे. ई-सरस मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे SHGशी संबंधित महिलांना मोबाईल ॲपद्वारे त्यांची उत्पादने सहजपणे विकता येणार आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 32 पहा. UNDP अहवाल 2023 नुसार भारताने किती व्यक्तींना गरिबीतून बाहेर काढलेलं आहे? तर 41,50,00,000 व्यक्तींना UNDPच्या अहवाल 2023 नुसार भारताने 41,50,00,000 लोकांना गरिबीतून बाहेर काढलेलं आहे. या अहवालानुसार जगातील 18% लोक गरिबीत जगतात. आता UNDP बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. UNDP म्हणजेच काय? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच काय UNDP. याची स्थापना कधी झाली? 1965 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. आता पहा, हे गरिबी निर्मूलन आणि असमानता कमी करण्यासाठी 170 देश आणि प्रदेशांमध्ये कार्य करते. हे देशांना धोरणे, नेतृत्वे, कौशल्य, भागीदारी क्षमता, संस्थात्मक क्षमता विकसित करण्यास आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लवचिकता निर्माण करण्यासाठी मदत करत आहे. UNDP बद्दल सुद्धा माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 33 पहा. SAFF चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? तर ते भारताने. हे कितवे विजेतेपद आहे भारताचं? 9वं. उपविजेता कोण आहे? कुवेत आहे. साऊथ आशियन फुटबॉल फेडरेशन म्हणजेच काय SAAF
SAFF हे यालाच काय म्हटलं जातं, दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ म्हटलं जातं. याची स्थापना 1997 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे हे तुम्हाला सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगायचं आहे. याचं काय हेडक्वार्टर म्हणजेच काय मुख्यालय जे काय आहे हेडक्वार्टर तुम्हाला हे सांगायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा. 24 जुलै 2023 रोजी जयंत सावरकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेलं आहे? तर 88व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. मराठी नाटक आणि हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35 पहा. डॉक्टर मंगला नारळीकर यांचे निधन नुकतेच झालेले आहे. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर त्या कोण आहेत? ज्येष्ठ गणिततज्ञ म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 17 जुलै 2023 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा. ब्रिटिश राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर शेखर कपूर यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे पहा, मूव्ही कोणती आहे? व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट ही मूव्ही आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 37 पहा. विशाखापट्टणम येथे भारत आणि जपान यांच्यामध्ये कोणता सराव झालेला आहे? तर जिमेक्स 23 हा सराव झालेला आहे. आता 2012 पासून हा सराव सुरू आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ही कितवी आवृत्ती आहे असं विचारलं तर 7वी आवृत्ती आहे हे पण लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जपान देश आता महत्त्वाचा ठरतो या ठिकाणी. त्याच्यामुळे जपानबद्दल माहिती पाहूया. जपानची राजधानी कोणती आहे? टोकियो. याचं चलन कोणतं आहे? येन. पंतप्रधान कोण आहे? फुमियो किशिदा हे त्यांचे पंतप्रधान आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 38 पहा. जुलै 2023 मध्ये निर्यात सज्जता निर्देशांक 2022 अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या अहवालाची ही कितवी आवृत्ती असणार आहे? तर ही 3री आवृत्ती आहे. प्रथम तमिळनाडू या निर्यात सज्जता निर्देशकामध्ये प्रथम कोण आहेत? तमिळनाडू. द्वितीय महाराष्ट्र आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 39 पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पी वासुदेवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता RBI बद्दल माहिती पाहूया. 1 एप्रिल 1935ला कोलकाता येथे रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आणि ती कार्यरत झाली. पुढे 1937 मध्ये रिझर्व्ह बँकेचे स्थलांतर मुंबईला करण्यात आलेले आहे. आता रिझर्व्ह बँकेबद्दल हे सर्व आहे, त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचं स्ट्रॅटेजिक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता याची स्थापना पहा 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. आणि याचे महत्त्वाचे म्हणजे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 40 पहा. भारतीय आंबा महोत्सव अमृतचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? तर रशियामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता रशियाबद्दल माहिती असणं आपल्याला गरजेचं महत्त्वाचे आहे. रशियाची राजधानी कोणती विचारली तर मॉस्को आहे. रशियाचं चलन कोणते आहे? रुबल. रशियाचे पंतप्रधान कोण आहे? मिखाईल मिशुस्टिन हे आहेत. आता पहा या ठिकाणी राज्यमंत्री DP सिंह यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केलेलं आहे. रशियातील भारताचे राजदूत कोण आहेत? तर पवन कपूर आहेत. या महोत्सवात रशियन प्रेक्षकांना उत्तर प्रदेशातील विविध प्रकारच्या आंब्यांचा आस्वाद घेता आलेला आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या रशियन व्यावसायिकांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात आले आणि योगी सरकार त्यांना सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 41 पहा. ITCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे? तर संजीव पुरी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता बघा ITC बद्दल माहिती थोडक्यात पाहूया. इम्पिरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून 1910 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचे नाव बदलून 1970 मध्ये इंडिया टोबॅको कंपनी लिमिटेड असे करण्यात आलेले आहे. आणि नंतर 1974 मध्ये ITC लिमिटेड ही कंपनी झालेली आहे. याची स्थापना विचारली तर कधी? 24 ऑगस्ट 1910 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर कोलकाता या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. आता प्रश्न क्रमांक 42 पहा. एलॉन मस्क यांनी आता स्वतःची नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी लॉन्च केलेलं आहे. या कंपनीचं नाव काय आहे? तर XAI हे या कंपनीचं नाव आहे. ChatGPTला ही टक्कर देणारी कंपनी आहे.
ट्विटर आणि टेस्लाचे मालक कोण आहेत? तर एलॉन मस्क हे आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 43 पहा. नुकतेच काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये कोणता लोकप्रिय सण साजरा केलेला आहे? तर हरेला सण हा आहे. हा एक हिंदू सण आहे जो उत्तराखंडच्या कुमाऊँ प्रदेशात दरवर्षी साजरा केला जातो. शांतता, समृद्धी, हिरवाई आणि पर्यावरण संरक्षणाचा हा सण आहे. हे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या लग्नाच्या धार्मिक उत्सवांशी संबंधित आहे. आता या ठिकाणी उत्तराखंड राज्य अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे उत्तराखंड राज्याची स्थापना कधी झाली? तर 9 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मुख्यमंत्री कोण आहेत उत्तराखंडचे? पुष्कर सिंह धामी आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर गुरमीत सिंग हे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 44 पहा. विम्बल्डन 2023 पुरुष एकेरीत विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? कार्लोस अल्कराझन यांनी हे विजेतेपद मिळवलेले आहे. हे विजेतेपद मिळवलेलं आहे. हे पहिलं विम्बल्डन विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. उपविजेता कोण आहेत? तर टेनिसपटू नोवाक जोकोविच हे आहेत. विम्बल्डनमधील महिला एकेरीची विजेती कोण आहे? तर मार्केटा वोंड्रोसोवा ह्या आहेत. हे पण तुम्ही महत्त्वाची माहिती घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 45 पहा. भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प कोणत्या कंपनीने सुरू केलेला आहे? तर अदानी ग्रुप यांनी झारखंड येथे हा प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 46 पहा. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो? तर 18 जुलैला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला हा दिवस साजरा केला जातो. आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आलेला आहे. शांतता आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात मंडेला यांच्या पूर्वीच्या योगदानाची ओळख म्हणून या दिवसाची स्थापना केलेली आहे. 2023ची थीम काय आहे? द लेजेसी लाईव्ह ऑन थ्रो यू क्लायमेट फूड अँड सॉलिडेरिटी हे त्याचं थीम आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 47 पहा. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार अव्वल स्थानावरती कोण आहे? तर सिंगापूर हा देश हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार अव्वल स्थानावर आहे. आता बघा या ठिकाणी जपान हा 3 नंबरचा झालेला आहे. पण यापूर्वी जपान हा प्रथम देश असायचा. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि भारत हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार 80व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 48 पहा. अनावश्यक किंवा संभाव्य स्पॅम कॉल टाळण्यासाठी भारतात कोणते ॲप सुरू केलेलं आहे? तर ट्रू कॉलर असिस्टंट हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. आता याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी सध्या मोबाईलवर फसवणूक केली जात आहे. बनावट कॉल करून लोक फसवेगिरी करून बँकेच्या खात्यातून पैसे काढत आहेत. सध्या सायबर गुन्हेगारी वाढत आहे. यावर आळा बसवण्यासाठी ट्रू कॉलरने अलीकडेच लोकांना स्कॅम कॉलचा सामना करण्यास मदत करण्यासाठी एक नवीन AI शक्तीवर चालणारी वैशिष्ट्य सादर केलेले आहे. आता ट्रू कॉलर्स असिस्टंट करताना कंपनीने सांगितले की नवीन वैशिष्ट्य मशीन लर्निंग आणि क्लाउड टेलिफोनीचा स्क्रीन आणि कॉल ओळखण्यासाठी वापरकर्त्यांना अनावश्यक किंवा संभाव्य स्पॅम कॉल टाळण्यासाठी कॉलर ओळखण्यास मदत करत आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, ट्रू कॉलर असिस्टंट अतिशय महत्त्वाचे ॲप आहे आणि याच्यामुळे भारतीय व्यक्तींची जी काही फसवणूक आहे ती कमी म्हणजे फसवणूक होणार नाही, हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 49 पहा. 2024 गुजरात राज्यात कोणत्या पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे? तर 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा. भारतीय तटरक्षक दलाचे 25वे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर DG राकेश पाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय तटरक्षक दल म्हणजेच काय? इंडियन कोस्ट गार्ड याला म्हटलं जातं. याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1978 रोजी करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय कुठे विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारताच्या सागरी हिताचे रक्षण करणे आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी करणे ही त्यांची प्राथमिक भूमिका आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हे इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दल हे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या लेक्चरचा शेवटचा प्रश्न पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 51 पहा.
भारतात प्रथमच ग्लोबल फूड रेग्युलेटरी समिट 2023 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे? तर ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट 2023 हे G20 कार्यक्रम म्हणून प्रथमच दिल्लीत आयोजित केले जात आहे. 20 आणि 21 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI द्वारे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली शिखर परिषद आयोजित केली जात आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच काय FSSAI हे तुम्हाला महत्त्वाचं ठरतं. याचा फुल फॉर्म तुम्हाला वारंवार विचारलेला आहे बऱ्याच एक्झाममध्ये. आता याचं कार्य कसं आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. यानंतर पहा, भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित नियम आहे, ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आलेले आहे. FSSAIचे निर्मितीचे मुख्य कारण हे होते की अन्नातील भेसळ थांबावी, दूषित अन्न हे जनतेपर्यंत पोहोचू नये, भारतातील प्रत्येक व्यक्तीला चांगले अन्न मिळावे, तसेच अन्नाचे बेकायदेशीर साठवणूक आणि बेकायदेशीर पद्धतीने अन्न विकले जाऊ नये. तर FSSAI हे लोकांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्न उपलब्ध व्हावे याची काळजी घेते. विद्यार्थी मित्रांनो बघा, FSSAIची जी स्थापना कधी झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक काय असते ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या हे लेक्चर पोहोचवण्याचं काम करा. जे काही विद्यार्थ्यांची परीक्षा असतील किंवा येणाऱ्या आगामी काळातील जे काही परीक्षा असतील त्या सर्व परीक्षांसाठी हे लेक्चर उपयोगी आहे. आणि सर्वांनी तुमच्या आपापल्या प्रत्येकाने मित्रांकडे या लेक्चरची लिंक तुम्ही सर्वांनी जरूर शेअर करायची आहे.